मी आज कोंबडी बसवणार आहे, तुम्हाला दाखवते कसं काय बसवणार आहे ते. तर हे बघा, मी असं क्रेट ठेवलाय आणि क्रेटमध्ये असं बारदान हातरून घेतले आणि त्याच्या खाली जरा असं मध्ये मधोमध अंडे राहावत म्हणून असं कडने जरा जरा काहीतरी चिंध्या हे काहीतरी गाठले, म्हणजे सगळी अंडी एका ठिकाणी अशी राहिली पाहिजेत, पसरली नाही पाहिजे, म्हणजे मग त्याला ऊब चांगली बसते. तर मी आता तुम्हाला दाखवते कोंबडी कशी बसवायची. तर हे बघा, कोंबडी जरा बारकीच आहे म्हणून लय अंडी काय घातली नाहीत आणि पळून जाते म्हणून हिचा पाय बांधलाय मी. त्यांना बसवायला लागल्या, जरा दमवत्या कोंबडीला. बसली बघा कशी, बस बस झाकून. पळून जाते म्हणून ही दोरी बांधली तिच्या पायाला, म्हणजे पळून जरी गेली तर लवकर सापडली पाहिजे म्हणून त्याला दोरी बांधली. आता लागले बघा आता कशी बसते. सगळी झाकून घ्या अंडी, मारती हे पुढं सरक अशी जाऊते कचा कचा लय. बघा आता अशी कोंबडी बसली आहे. आता त्याला झाकून ठेवते मी, पण क्रेटनच झाकणार आहे. अशी क्रेटने झाकायची. आता बसते, आता नाही हलत. लय चावकी कोंबडी कशी बघते बघा की रागानं, डोळं मोठं करून. लागली आता हवायला, ऊन लागायला लागले वे, आबाळ आले बाहेर आणि हिला ऊन लागायला लागले, हवायला लागली बसून. पळून गेलती मी, तिला दोरी बांधल्या म्हणून गावली, मला धरून आणली मी आणि मग बसली इथं बसवल्यावर. कोंबडी बसवून झाली. आता रेडीला जरा पाणी दाखवायचे. मान्या झोपला इथं. आबाळ आले, हे काय आबाळ आले, शिरवाळ आले. आता हे वाटच बघायला लागल्या, पाणी दाखवायचं, ह्याला ताण लागली. सोड म्हणते मला लवकर, ताण्याजली ना. चल के चल. चालली बरोबर, तिला माहिती आहे कुठं ठेवलंय पाणी, इकडं टाकी आहे ना माग, चालली बरोबर. पाणी आज काय टाकीत भरलं नाही, जरा खराब झालंय तेव्हा म्हणलं धुवून काढावं टाकी. त्याच्यामुळे तिला लय खाली वाकून प्यायला लागतंय पाणी. हे काय येते तरी बी तोंडाला, टाकी धुवायच्या म्हणून आज भरलंच नाही. येते काय ग तोंडाला? घासायला लागली, गळ्याला तिच्या माश्या चावायला लागल्यात. इथंच घराच्या ह्या साईडला अशी फुलं आहेत. इथं पाणी पडतंय, इथलं पाटाचं पाणी असंच जातंय ना इकडं. पाणी चालू केलं की इकडून असंच पाटाचं पाणी जातंय. ती पाटाला अशी फुलं लावल्यात, तसंच पुढं तिकडं हातीघास जरा लावलाय, तिथं हातीघासाला जाते पाणी. आता ह्याला आत्ता फुलं लागल्यात. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात फुलं लागतात ह्याला. गुरुवारच्याला होत्यात ना पुजायला, रोजच्या देवाला पण होत्यात. पुढं ती झेंडू आहे, जरा मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलाय की. आणि हे अलीकडं आहे ती झाडच लय मोठी झालीत आणि फुलं बारीक बारीक आहेत. झालं का पिऊन पाणी? आता हिंडाय पाहिजे, हिरवं नाही. आता पाऊस बंद झाला, आता हिरवं कुठलं, सगळं गवत वाळलंय. आता हिथंच हिंडायला लागली, आता गवत नाही लय चांगलं. चल, इथं जरा हिरवं गवत आहे, इथं बांधते जरा तिला, काय खाईल ती खाईल. आता दुसरीकडं काय लय हिरवं गावात राहिलं नाही, इथं जरा हाय.
तर ह्या लिंबाच्या झाडाला बांधते. इथं काय करायला आलीस ग? ह्याच्यात तण झालं, या तण काढायला लागले ह्याच्यातलं. ठीक आहे, पहिल्यांदा एकदा काढले, आता दुसऱ्यांदा आणि आले. ही काय, ही काट्याचं झाड दाव, याला आमच्यात दोत्र म्हणतात आणि बिलायत म्हणतात कुठं कुठं. मग तुमच्या तिकडं काय काय म्हणते ते बघा, ह्याला सांगा. ही ह्याचं बी ह्या दिवसात, गारट्याच्या दिवसातच येतं. ही परत दुसऱ्या ह्याच्या सीझनमध्ये येत नाही. आणि ही वनस्पती औषधिक पण असते. हो गे, रान हरभरा म्हणते. ही पण कशावर तरी हाय बरं का औषध, तर ती बघायला पाहिजे. औषधिक आहे ही पण, ती बघितलं होतं मी. कुठलीच वनस्पती बिना औषधाची नाही. सगळ्या औषधी, ही औषधी हाय, सगळे उपयोगी आहे. ही काँग्रेस सुद्धा उपयोगी आहे. जर रानात असलं, आपल्याला जखम झाली, रक्त यायला लागलं, रस जर पिळून लावला त्या जखमेवर, तर रक्त यायचं लगेच थांबतंय. त्या ह्याचा पाला लावतात, दगडी पाला. हा, दगडी पाला आणि ह्याचा काँग्रेसचा पण पाला लावतात. दगडी पाला हाय, घराच्या मागं हाय की दगडी पाला. हा, त्याचा लावायचा, काय कापलं लागलं तर त्याचा रस काढायचा आणि लावायचा. काँग्रेसचा बी लावला रस तरी चालतो. काढू लाग की जरा मला तण ग. मला येत नाही त्याच्यात काढायला, अंतराळी बसायला. कडाला हे करून जरा काढ की, कडाला हाताला येईल तेवढं. नुसतीच बसली येऊन जरा वायच, थोडं थोडं काढू लाग की. दिवस गेला, ठीक आहे, वायचच राहिला दिवस. आता दुसरी काम आहेत की घर, जरा काढू लाग की. हा, हे कांद्याचं तरू जरा टाकलं होतं कांदा लावायसाठी, तर ती झाले पाताळ. आणि एकदा काढले खुरपून, आता दुसऱ्यांदा आणि तण आले. ही काय, तर ती तण लागली काढायला. मी थोडंच घरगुती आपलं घरापुरतं कांदा व्हावं म्हणून टाकलं होतं, तर ती ह्या वाप्यात लाल मुंग्या निघल्यामुळं झाले पाताळ. आणि ही जरा आहे बऱ्यापैकी, आले आता लावायला. चांगलं झालं या पातळ असल्यामुळं. हे काय, चांगलं काडी बिडी चांगली झाली ह्याची. झाड उंची कमी आहे, त्याला काय खत बीत काय सुद्धा घातलं नाही, त्याच्यामुळं आलंय मापात. तण काढून घ्यावं म्हटलं जरा, म्हणजे जरा. काय करायला लागली ग? माझ्या नवऱ्यानं रील पाठवल्या मला, ती बघते रील. काय पाठवली? एकच वाफा काढलाय खुरपून, पलीकडला आता उद्याच्याला काढते. आत्ताच काढणार होती, पण आता आमच्या सासूबाई आल्या, त्या म्हणल्या वास कर, आता दिवस गेलाय. मग म्हणलं आता उद्याच काढाव. इकडं बाहेर आहे जाळीच्या, परत बांधायची हिला. आता ही एवढंच काढलं. जरा कोथिंबीर घेतली संध्याकाळच्या भाजीला. परत घी लागल्यावर शिरा, फ्लॉवर, चपाती जेवायला केलंय. या जेवायला. खा की आजी. वाढून घे, काय त्याला बघायचं आहे पुन्हा. अहो कसला झालाय शिरा, खाऊन सांगा की. चांगला झालाय का कसला बघा, खाऊन. खाऊन सांग कसला झालाय. चांगला झालाय म्हणत्या. तू खाल्ला का? नाही अजून. मस्त झालाय, एक नंबर. फ्लावरची भाजी. फ्लावरची भाजी पण छान झाल्या. रात्रीला मसाला भात मी बनवलेला, पावटा भात रात्री.